नमस्कार. भूमी शिल्प डिजिटलच्या वतीनं एकूणच या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण जो मतदार चावडी हा जो उपक्रम राबवला त्याचा अंतिम टप्पा झालेला आहे. आणि काल आपण म्हणजे ज्या दिवशी मतदान झालं त्या दिवशी संध्याकाळी आपण हे निश्चितपणानं एक एक्झिट पोल दिलेला होता. आणि आता सगळे निकाल आपल्या हाती आलेले आहेत. आणि मग एक्झिट पोलच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. कारण मी असं म्हटलं होतं की आपला एक्झिट पोल जास्तीत जास्त 100% बरोबर यावा. तर ह्या दिशेनं आपण कायम ते एक स्टॅटिस्टिक म्हणून विचार करत असतो किंवा प्रयत्न करत असतो. आणि मला असं वाटतं की आपण त्याच्या खूप जवळ गेलेलो आहोत. आणि तो कसं गेलेलो आहोत तर हेही मी आपणाशी या निमित्तानं बोलणार आहे. त्या सुरुवातीला संपूर्णपणे जिल्ह्यामधल्या ह्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्या मतदारांनी आपला सहभाग नोंदवलेला होता आणि मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केलं होतं त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आता एकूण जे काही निकाल आपल्या हाती आलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की एकूण आपल्या ज्या जिल्हा परिषदेचे जे गट होते तर ते एकूण 65 गट होते, 65. आणि जे पंचायत समित्यांचे जे गट मिळून गट होते ते 130 होते. तर आपण थोडंसं गटांच्या अनुषंगानं आधी बोलणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपल्या हाताशी आता जो काही निकाल आता अंतिम आलेला आहे त्याचे डिटेल, प्रत्येक गावामध्ये नेमकं मतदान किती पडलं, प्रत्येक गटामध्ये कोण निवडून आलं किंवा प्रत्येक गणामध्ये कोण निवडून आलं, तर त्यांची नावं किंवा त्यांना पडलेली मतं आणि ह्या संदर्भामध्ये सुद्धा आपण एक डिटेलमध्ये उद्या परवा आपण बोलू आपल्या माहितीसाठी म्हणून. पण तरीसुद्धा आत्ता आपण बोलतो आहे ते याच्यामध्ये तर भारतीय जनता पार्टीनं एकूण जे उमेदवार उभे केले होते ते गटामध्ये 60 उमेदवार उभे केलेले होते. आणि त्याच्यामध्ये त्यांना जे गटामध्ये जे काही यश मिळालेलं आहे ते 27 गटामध्ये त्यांनी यश मिळवलेलं आहे. त्याच्याबरोबर NCP अजित पवारांचा पक्ष जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तर त्यांनी एकूण 38 उमेदवार उभे केलेले होते. त्यापैकी 20 उमेदवार हे विजयी झालेले आहेत, 20 गटामध्ये विजयी झालेले आहेत. आणि शिवसेना शिंदेसाहेबांची शिवसेना किंवा आता धनुष्यबाणावरती म्हणजे तीच आता शिवसेना आहे, वेगळी आता उद्धव बाळासाहेब ठाकरे एक गट आहे आपण असं म्हणूया. तर शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं किंवा शिंदे या पक्षाच्या वतीनं 7 आणि माहिती आहे आपल्याला जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे 2 आमदार आहेत. आणि महेश शिंदे आपले कोरेगावचे आमदार आहेत. आणि त्याबरोबरीनं पाटणमध्ये नामदार शंभूराज देसाई ते मंत्री पण आहेत आणि आपले पालकमंत्रीसुद्धा आहेत. तर त्याच्यामुळं त्यांच्या शिवसेनेनं एकूण 37 उमेदवार उभे केले होते, 37 गटामध्ये उमेदवार उभे केलेले होते. तर त्यापैकी साधारणपणे 15 एक ठिकाणी त्यांना विजय हा मिळालेला आहे. आता जर ह्याच्यामध्ये आपण पर्सेंटेजचा विचार केला म्हणजे थोडंसं स्टॅटिस्टिक म्हणून बोलतो आहोत आपण, तर NCP अजितदादा पवार NCP तर त्या पक्षानं एकूण जे काही उमेदवार उभे केले होते 38, त्यापैकी 20 आले म्हणजे जवळपास 53% यश त्यांना मिळालेलं आहे. त्याच्यानंतर BJPनं 60 उमेदवार उभे केलेले होते, त्यापैकी 27 उमेदवार विजयी झालेले आहेत. म्हणजे त्यांचं जे पर्सेंटेज आहे म्हणजे उभे केलेले उमेदवार आणि विजयी झालेले उमेदवार ते 27% आहे. तर शिवसेनेनं जे काही उमेदवार उभे केलेले होते 37, त्यापैकी विजयी झालेले आहेत 15 विजयी झालेले आहेत. आणि हा निश्चितपणानं एक वेगळी साईन आहे संपूर्ण आपल्या जिल्ह्याच्या दृष्टिकोनातनं की हा जो मिळालेला. आणि अर्थातच जसं पाटणमधनं एक मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालं तसं रामराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटणमुळं सुद्धा शिवसेनेला निश्चितपणानं त्यांची संख्या म्हणजे विजयी उमेदवारांची संख्या वाढवण्यामध्ये एक मोठा वाटा त्यांनी उचललेला आहे. तर एकूणच जसं मी म्हटलं तसं की शिवसेनेनं 37 उमेदवार उभे केलेले होते, त्यापैकी 15 उमेदवार विजयी झाले म्हणजे 15 गटामध्ये विजयी झाले. म्हणजे जवळपास 40.5 म्हणजे 40.5% एवढे त्यांना यश मिळालेलं आहे. आता आदर्समध्ये म्हणजे जे काही इतर जे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये मग एक अपक्ष म्हणून विजयी झालेले आहेत. आपल्याला माहिती आहे की रामकृष्ण वेताळ यांच्या सुविद्य पत्नी विद्या रामकृष्ण वेताळ ह्या अपक्ष म्हणून उभ्या होत्या, त्या विजयी झालेल्या आहेत. त्यानंतर हाताचा पंजा म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसच्या एका गटामध्ये उमेदवार विजयी झालेले आहेत. आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेळके पण ते पुरस्कृत होते NCPचे, परंतु त्यांची उमेदवारी ही अपक्ष म्हणून होती. तर असे हे 3 उमेदवार विजयी झालेले आहेत. त्यामुळे एकूण जे काही आपल्या हातामध्ये सगळा जो काही 65 गटांचं जे काही बलाबल आहे, कोणाचा विजय कसा झालेला आहे तर ते आपल्यासमोर मी ठेवलेलं आहे. याच्यामध्ये मुद्दा असा आहे की महाबळेश्वरमध्ये
2 गट आणि 4 गण होते. तर त्याच्यामध्ये एका गटामध्ये NCP म्हणजे मकरंद आबांचा आपण म्हणूया आता महाबळेश्वर हा त्यांच्या विधानसभा मतदारसंघामधला तालुका आहे. तर NCP अजितदादा पवार यांना 1 आणि 2 गणामध्ये विजय मिळाला. तर शिंदेसाहेबांच्या शिवसेनेला एका गटामध्ये आणि 2 गणामध्ये विजय मिळालेला आहे. वाईमध्ये 4 गट होते आणि 8 गण होते आपल्याला माहिती आहे. तर वाईमध्ये भारतीय जनता पार्टीला एकाच गटामध्ये विजय मिळालेला आहे आणि 3 गटामध्ये NCP अजितदादा पवार तर यांच्या पक्षाला मिळालेले आहेत. आणि पंचायत समितीच्या संदर्भामध्ये NCPला 5 तर भारतीय जनता पार्टीला 3. म्हणजे इथली पंचायत समिती जी वाईची आहे ती पूर्णपणे म्हणजे बहुमत म्हणून आपण जर विचार केला तर ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तिथं सभापती होऊ शकतो. आता खंडाळ्याचा विचार केला तर खंडाळ्यामध्ये 3 गट होते आणि 6 गण होते. तर खंडाळ्यामध्ये मात्र एकच भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी झालेले आहेत गटामधनं आणि 2 गटामध्ये अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी झालेले आहेत. आणि 4 गणामध्ये आणि 2 गणामध्ये म्हणजे 4 गणामध्ये NCP आणि 2 गणामध्ये BJP. म्हणजे इथं सुद्धा म्हणजे खंडाळ्याचे सुद्धा सभापती जे आहेत तर ते NCPचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होतील, कारण त्यांचं तिथं बहुमत आहे आपण असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर फलटणचा जर विचार आपण जर केला तर फलटणमध्ये 2च भारतीय जनता पार्टीला 2 गटामध्ये विजय मिळालेला आहे, 5 गणामध्ये विजय मिळालेला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार यांना एकाच गटामध्ये विजय मिळालेला आहे, 3 गणामध्ये विजय मिळालेला आहे. आणि शिवसेना शिंदेसाहेबांच्या शिवसेनेला मूळ शिवसेनेला आपण आता म्हणूया की 5 जागा मिळालेल्या आहेत, 5 गटामध्ये त्यांना विजय मिळालेला आहे आणि 8 गणामध्येही त्यांचा विजय आहे. तर त्याच्यामुळं फलटणमध्ये जर आपण विचार केला तर शिवसेना शिंदेसाहेबांची जी शिवसेना आहे आता रामराजे साहेबांचं आपण म्हणूया फलटणच्या संदर्भामध्ये बोलताना, तर तिथं मात्र पंचायत समितीचा सभापती हा शिवसेना शिंदे यांचा तिथं निश्चितपणानं होईल. त्याच्यानंतर माणचा जर आपण विचार केला तर माणमध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीला यश मिळेल असं एक साधारणपणे जयाभाऊ गोरे आता आपले जे काही मंत्री आहेत माननीय मंत्री आहेत ते आणि ते माणमध्ये सातत्यानं संघर्ष मोठ्या प्रमाणामध्ये चालू असतो आणि ते पण मोठ्या संघर्षातून उभे राहिलेत आणि भारतीय जनता पार्टीला तिथं 5 गट आहेत, 10 गट आहेत, तर तिथं एक मोठं बहुमत मिळेल तर असं एक अपेक्षा होती. परंतु माणमध्ये मात्र भारतीय जनता पार्टीला केवळ 2च गटामध्ये एक ज्याला आपण विजय मिळालेला आहे आणि 5 गणामध्ये विजय मिळालेला आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मात्र तिथे चांगली मुसंडी मारली आणि 3 गटामध्ये त्यांना विजय मिळालेला आहे आणि 5 गणामध्ये विजय मिळालेला आहे. म्हणजे आता इथं माणचा जर विचार केला तर BJP 2 गटामध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेस 3 गटामध्ये. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्चस्व राहिलेला आहे माणमध्ये गटांच्या संदर्भामध्ये आणि गणाच्या संदर्भामध्ये मात्र भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना 5 मिळालेले आहेत. त्यामुळे इथं सभापती नेमके कोण होणार म्हणजे टॉसवरती किंवा चिठ्ठीवरतीच त्या ठिकाणी सभापती होईल असं एक आपल्याला दिसतंय. खटावमध्ये एकूण जे काही 7 गट होते आणि 14 गण होते तर खटावमध्ये भारतीय जनता पार्टीला तिथं बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये 4 गटामध्ये भारतीय जनता पार्टीनं विजय मिळवलेला आहे. त्यातला एक अत्यंत म्हणजे माणमधला एक अत्यंत महत्त्वाचा विजय म्हणून आपण जर विचार करायचा झाला तर कुकुडवाड गटामधनं अनिल देसाई जे निवडून आलेले आहेत त्यांनी तिथं चांगलं यश मिळवलेलं आहे असं आपल्याला एक हायलाईट म्हणून त्याच्याकडे बघावं लागेल. खटाव तालुक्यातल्या 4 गटांमध्ये भारतीय जनता पार्टी विजयी झालेली आहे. त्याच्यामधला जो सौभाग्यवती प्रिया शिंदे यांचा जो विजय आहे तो खटाव गटामधलाच आहे. तर तो फार इंटरेस्टिंग आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांच्या विरोधामध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राहुल पाटील उभे होते तर त्यामुळं तिथं एक साधारणपणे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्या BJPच्या उमेदवार होत्या आणि आपल्याला माहिती आहे की महेश शिंदे आहेत हे शिवसेनेचे आहेत. पण तिथं त्यांनी आपल्या पत्नीला उभं करताना भारतीय जनता पार्टीच्याच कमळी चिन्हावरती उभं केलं होतं आणि तिथं मोठ्या प्रमाणामध्ये असा एक प्रचार चालू होता की तुम्हाला तुमचा कार्यकर्ते मिळाला नाही का, तुम्ही घरातलंच पुन्हा मग घराणेशाही वगैरे वगैरे असं ते सगळे तिथं आरोप प्रत्यारोप झालेले होते. परंतु प्रिया शिंदे ह्या तिथं चांगल्या मताधिक्यानं विजयी झालेल्या आहेत
म्हणजे हे एक खटाव तालुक्यामधलं एक हायलाईट म्हणून आपण त्याच्याकडे बघावं लागेल. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सुद्धा 3 गटामध्ये विजय मिळवलेला आहे आणि 6 गणामध्ये त्यांनी विजय मिळवलेला आहे. म्हणजे खटावमधले जे पंचायत समिती आहे तर त्या पंचायत समितीमध्ये तिथं मात्र कमळ 8 गणांमध्ये फुललं असल्या कारणामुळं तिथला जो सभापती आहे म्हणजे पंचायत समितीचा हा भारतीय जनता पार्टीचा होईल असं एक आपल्याला दिसतंय. त्याच्यानंतर कोरेगावमध्ये फार इंटरेस्टिंग असं हे होतं, कारण कोरेगावमध्ये महेश दादा शिंदे, त्यानंतर शशिकांत शिंदे आणि असं एक त्यांचा सातत्यानं संघर्ष आपण तिथं पाहतो आणि आहे. कोरेगावमध्ये BJPला केवळ एकाच गटामध्ये यश मिळालेलं आहे आणि एकाच गणामध्ये यश मिळालेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तिथं 3 गटामध्ये विजय मिळालेला आहे आणि 9 गणांमध्ये तिथं त्यांना विजय मिळालेला आहे. आणि शिवसेना शिंदे म्हणजे धनुष्यबाण या चिन्हावरती निवडणूक ज्यांनी लढवली होती त्यांना 2 ठिकाणी 2 गटामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे आणि 2 गणामध्ये यश मिळालेलं आहे. म्हणजे आपण जर असा विचार केला की शिंदेसाहेबांची असणारी शिवसेना आणि BJP जरी एकत्र आले तर गट आणि गण हे 3-3 होतं. आणि पण गणाचा जर विचार केला तर 3 विरुद्ध 9 होतं. म्हणजे एकूण तिथं जे काही आपल्याला माहिती आहे की 12 गण आहेत, त्या 12 गणांमधले 9 गण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं तिथं विजय झालेला आहे. त्यामुळं कोरेगाव पंचायत समिती मात्र सभापती जे होणारे आहेत तर ते मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दादा पवार तर यांच्याच पक्षाचे तिथं होतील. आता साताऱ्याकडं आपण जर आल्यानंतर विचार करायचा झाला तर साताऱ्यामध्ये 8 गट आणि 16 गण होते. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं 5 गटामध्ये विजय मिळवलेला आहे आणि 10 गणामध्ये विजय मिळवलेला आहे. 2 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं अजितदादा पवार या 2 गटामध्ये ते विजयी झालेले आहेत आणि 5 गणांमध्ये ते विजयी झालेले आहेत. त्याच्यानंतर आपण पाहिलं शिवसेनेचा एका गणामध्ये विजय झालेला आहे. आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेळके हे मात्र अर्थात ते राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत होते परंतु त्यांनी विजय मिळवला असल्या कारणामुळं तो एक ते अपक्ष म्हणून आता धरले जातात तसं नियमानुसार. तर त्याप्रमाणे एक अपक्ष 2 NCP पण तो अपक्ष NCP पुरस्कृत आणि 5 ही भारतीय जनता पार्टी. 10 गणांमध्ये भारतीय जनता पार्टीचेच उमेदवार विजयी झाले असल्या कारणामुळं पंचायत समितीचा सभापती साताऱ्याचा म्हणजे सातारा तालुका पंचायत समितीचा सभापती हा भारतीय जनता पार्टीचा निश्चितप्रमाणे होईल. आता जावळीमध्ये सुद्धा 3 गट होते आणि 6 गण होते. जावळीमध्ये तिन्हीच्या तिन्ही गट जे आहेत तर ते भारतीय जनता पार्टीच्या पदरात पडतील असं एक साधारणपणे सुरुवातीचा अंदाज होता. परंतु तसं न होता भारतीय जनता पार्टीनं 2 गटामध्ये विजय मिळवलेला आहे तर 3 गणांमध्ये विजय मिळवलेला आहे. आणि शिवसेना शिंदेसाहेबांचा एक उमेदवार म्हणजे शिवसेनेचा एक उमेदवार एका गटामध्ये विजयी झालेला आहे आणि त्यांनी 2 गणामध्ये विजय मिळवलेला आहे. तर एका गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार म्हणजे तुतारी वाजवणारा माणूस असा एक गणामध्ये विजयी झालेले आहेत. तर त्याच्यामुळं या ठिकाणी सुद्धा जावळीमध्ये भारतीय जनता पार्टीचंच पंचायत समितीचा सभापती व्हायला काही हरकत नाही अशी एक साधारणपणे तिथं परिस्थिती आपल्याला दिसते. आता पाटणचा जर आपण विचार केला तर आपले पालकमंत्र्यांचा करिश्मा प्रचंड चाललेला आहे तिथं. म्हणजे असं काहीतरी होईल इतका काहीतरी विचित्र निकाल लागेल म्हणजे विचित्र इतरांच्या दृष्टिकोनामधनं त्यांना त्याची गॅरंटी किंवा खात्री होती किंवा असणारच निश्चितपणानं. पण तिथं साधारणपणे सुरुवातीला असा अंदाज होता की भारतीय जनता पार्टीमध्ये सत्यजितदादा पाटणकर किंवा पाटणकर गटानं प्रवेश केला असल्या कारणामुळं 3-4 किंवा असं काहीतरी होईल तिथं. म्हणजे 1-2-3 गट तरी जाऊ शकतील म्हणजे भारतीय जनता पार्टीला मिळतील अशी एक अपेक्षा व्यक्त केली जात होती. आणि साधारणपणे कोण आपल्याला लागली होती ती त्या पद्धतीने होती. परंतु पाटणमध्ये मात्र शंभूराज देसाईंचा करिश्मा प्रचंड चाललेला आहे आणि भारतीय जनता पार्टीला फक्त एकाच गटामध्ये मिळवता आलेला आहे आणि एकाच गणामध्ये विजय मिळवता आलेला आहे. आणि 6 ठिकाणी शिवसेना शिंदेसाहेबांची शिवसेना शंभूराज देसाई साहेबांची शिवसेना यांनी 6 गटामध्ये आपला विजय मिळवलेला आहे आणि 13 गणामध्ये विजय मिळवलेला आहे. म्हणजे जर पंचायत समितीचा जर विचार केला तर 13 विरुद्ध 1
आणि गटांचा जर विचार केला तर 6 विरुद्ध 1 इतकं प्रचंड मोठं यश हे त्या ठिकाणी शिवसेनेनं मिळवलेलं आहे. तो अर्थातच संपूर्ण जो करिश्मा आहे तो शंभूराज देसाई साहेबांचा तो सगळा करिश्मा आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यांचा जो काही ते आत्ता पालकमंत्री पण आहेत आणि मागच्या 2-3 निवडणुकामध्ये त्यांनी जे यश मिळवलं होतं ते वाढत चाललेलं आहे असं म्हणता येईल. इथला एक असं धक्कादायक मुंद्रून कोळे या गटातला जो निकाल आहे तर त्या ठिकाणी डॉक्टर प्राची पाटील ह्या नरेंद्र पाटील यांच्या पत्नी उभ्या राहिलेल्या होत्या आणि नरेंद्र पाटील त्याच्यानंतर अण्णासाहेब पाटील आणि संपूर्णपणे पाटलांचा असणारा प्रभाव किंवा अण्णासाहेब पाटील यांना मानणारा वर्ग ह्या विचार करता प्राची पाटील ह्या विजयी होतील असा एक साधारणपणे अंदाज होता. परंतु मात्र तिथं त्यांना पराभव स्वीकारावा लागलेला आहे आणि त्यांचा जो पराभव आहे तो अत्यंत अगदी नवख्या मुलीनं पराभव तो सगळा केलेला आहे. तर त्यामुळं पाटणमध्ये 6-1 असं झालेलं आहे. 6 शिवसेना आणि 1 भारतीय जनता पार्टी असं झालेलं आहे आणि पंचायत समिती अर्थातच 13 विरुद्ध 1 अशी एक परिस्थिती आहे. कराडचा जर आपण विचार केला तर कराडमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणजे 12 गट त्या ठिकाणी होते आणि सध्या कसं आहे की अतुलबाबा भोसले तिथले आमदार आहेत. त्याच्यानंतर कराडच्या काही भागामध्ये जो भाग आलेला म्हणजे उत्तर कराड आणि दक्षिण कराड तर उत्तरेमध्ये सुद्धा मनोजदादा घोरपडे हे तिथं आमदार आहेत. म्हणजे त्या कराडमध्ये 2 आमदार आहेत तिथं. पण तरीसुद्धा 8 ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा विजय झालेला आहे. 15 गणांमध्ये त्यांचा विजय झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकही सीट तिथं लागेल का नाही अशी परिस्थिती असताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं 2 गटामध्ये आपला विजय नोंदवलेला आहे आणि 4 गणामध्ये विजय नोंदवलेला आहे. आणि त्याबरोबर शिंदे साहेबांची जी शिवसेना आहे त्यांनी सुद्धा एकामध्ये विजय मिळवलेला आहे. त्याबरोबरीनं राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या पक्षाचा सुद्धा त्या ठिकाणी गणामध्ये विजय झालेला आहे. काँग्रेस पक्षाचा 2 गटामध्ये विजय झालेला आहे आणि एका गटामध्ये विजय झालेला आहे. म्हणजे हाताचा पंजा हा कराडमध्ये एका गटामध्ये आणि 2 गणामध्ये त्या ठिकाणी विजयी झालेला आहे. तर त्याच्यामुळं असं साधारणपणे म्हणजे अर्थात कराडमध्ये पंचायत समिती भाजपची होणार, पाटणमध्ये शिवसेनेची होणार, जावळीमध्ये भारतीय जनता पार्टीची होणार, साताऱ्यामध्ये भारतीय जनता पार्टीची होणार, कोरेगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची होणार, खटावमध्ये भारतीय जनता पार्टीची होणार, माणमध्ये बलाबल सेम आहे त्यामुळं कुणाचा सभापती होईल सांगता येत नाही. म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्यामध्ये अशी साधारणपणे माणची परिस्थिती आहे. फलटणमध्ये मात्र 5 जागा BJPनं घेतलेल्या आहेत आणि म्हणजे गणामध्ये आणि 8 जागा ह्या शिवसेना शिंदेसाहेबांच्या शिवसेना रामराजेंची शिवसेना म्हणूया आपण आता त्यांनी 8 घेतल्या आहेत. त्यामुळे तिथं शिवसेनेचा सभापती होणार आहे पंचायत समितीचा. खंडाळ्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्या ठिकाणी सभापती होणार आहे. त्याच्यानंतर वाईमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचंच सभापती पंचायत समितीला होईल आणि महाबळेश्वरमध्ये 2 जे काही गट होते त्याच्यामध्ये एका गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि दुसऱ्या गटामध्ये शिवसेना शिंदेसाहेबांची शिवसेना आणि 2 गटामध्ये दोघांच्याही पक्षाचे 2 गटामध्ये विजयी झालेले आहेत. म्हणजे या ठिकाणी सुद्धा जे काही सभापती होतील ते अर्थात म्युच्युअल अंडरस्टँडिंगनं किंवा टॉसवरती किंवा चिठ्ठी टाकून होण्याची शक्यता आपल्याला तिथं दिसते. आता आपण जो एक्झिट पोल दिला होता त्याच्याकडं येऊया आणि तो एक्झिट पोल असा कसा आपला जवळपास 100% बरोबर आलेला आहे हे मी आपल्याला आता सांगणार आहे. तर त्याच्यामध्ये कसं आहे ना की आपण ज्यावेळेला एक्झिट पोल देतो त्यावेळेला आपण बाबा ते 10 ते 12 +-4 +-3 +-2 असं म्हटलं जातं. तर ते नेमकं कसं असतं आणि काय असतं तर ते बऱ्याच लोकांना माहीत नसतं. त्यामुळे दिसणारा आकडा आणि तुम्ही म्हणताय तर ते बरोबर आलं नाही म्हणजे तुमचं बरोबर आलं नाही असं लोक म्हणतात. पण तसं नाही आहे. म्हणजे एकूण ह्या स्टॅटिस्टिकमध्ये किंवा ह्या सगळ्या सेफॉलॉजीमध्ये जे काही हे दिले जातात एक्झिट पोल दिले जातात त्याच्यामध्ये +-+- का म्हणतात तर ते थोडंसं आपल्याला समजल्यानंतर आपण म्हणाल की येस तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आता गंमत अशी आहे की आपण आदर्समध्ये असं म्हटलं होतं की 0 ते 3 एवढे उमेदवार तिथं म्हणजे गटामध्ये विजयी होऊ शकतात. गटाच्या संदर्भात म्हणजे जिल्हा परिषदेच्या गटाच्या अनुषंगानं आपण तो दिलेला होता एक्झिट पोल. तर आपण म्हणलो होतं की आदर्समध्ये 0 ते 3 येतील
तर त्याच्यामुळं आदर्शमध्ये 3च आलेले आहेत. म्हणजे आदर्शमध्ये कोण कोण आलेले आहेत? एक मी म्हटलं तसं रामकृष्ण वेताळ यांच्या सौभाग्यवती विजयी झालेले आहेत अपक्ष म्हणून. त्याच्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विजयी झालेले आहेत, ते पण अपक्ष म्हणून. आणि त्याबरोबरीनं आदर्शमध्ये त्यावेळेला आपण फार कमी संख्येनं उमेदवार असल्या कारणामुळे आपण राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे हाताचा पंजावाली राष्ट्रीय काँग्रेसला सुद्धा आपण आदर्शमध्ये धरलेलं होतं. राष्ट्रीय काँग्रेस 1, त्याच्यानंतर अपक्ष 2, असे मिळून 3 आलेले आहेत. म्हणजे आपण जे 0 ते 3 असं म्हणत होतो, तर तिथं आपला तो जो काही एक्झिट पोल होता तो आपला करेक्ट आलेला आहे. त्याच्याबरोबरीनं शिवसेनेच्या संदर्भामध्ये आपण असं म्हटलं होतं की 10 ते 13 उमेदवार विजयी होतील ±3 असं आपण म्हटलं होतं, किंवा +3 किंवा 3 - 3. तर त्याच्यामध्ये शिवसेनेचे उमेदवार किती विजयी झाले? तर 15 उमेदवार विजयी झालेले आहेत. त्याच्यामुळं 13+3 जर केलं तर 16 होतात, पण 16 नाही तर 15 आलेले आहेत. त्यामुळं हा सुद्धा आपला जो काही अंदाज दिला होता की आपला एक्झिट पोल आपण दिला होता तो 100% करेक्ट आलेला आहे. त्याच्याबरोबर आपण NCPचा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भामध्ये आपण जो एक्झिट पोल दिला होता त्याच्यामध्ये 16 ते 19 ±3 असं आपण म्हटलेलं होतं. आता इथं बघा, म्हणजे 19 आपण म्हटलं तर 16 ते 19 ±3, 1916 किंवा 1619 किंवा 16 - 3 13 पण होऊ शकतात. तर अशा पद्धतीनं ते काउंट केलं जातं. तर त्याच्यामुळं काय झालेलं आहे, तर तिथं 20 उमेदवार विजयी झालेले आहेत. म्हणजे आपण म्हटलं होतं मॅक्सिमम किती येतील, तर 19 येतील ±3 असं म्हटलं होतं. पण त्यामुळे काय, ते 19च्या ऐवजी 20 आलेले आहेत. म्हणजे आपण जर +3 आपण म्हटलं तर ते 22 होतात, पण ते 22 नाही झाले, 20 आलेले आहेत. म्हणजे आपला NCPच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण दिलेला जो काही एक्झिट पोल होता तो आपला करेक्ट आलेला आहे. त्यानंतर शिवसेनेच्या संदर्भामधला सुद्धा करेक्ट आलेला आहे. आदर्शमधला सुद्धा जो काही आपण म्हटलं होतं 0 ते 3 ते 3 आलेले आहेत, तो पण करेक्ट आलेला आहे. आणि BJPनं जे काही 60 उमेदवार उभे केले होते आणि 32 ते 38पर्यंत उमेदवार विजयी होऊ शकतात असा एक आपण अंदाज हे केला होता. कारण आज भारतीय जनता पार्टीची सुद्धा एक मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या मायक्रो प्लॅनिंगमुळं खूप चांगल्या पद्धतीनं प्रचार यंत्रणा राबवण्याची असणारी त्यांची खूबी वगैरे वगैरे. आता इथं काय झालेलं आहे, तर इथं मात्र 27 उमेदवार फक्त भारतीय जनता पार्टीचे विजय झालेले आहेत. पण आपण म्हणताना काय म्हटलं होतं की 32 ते 38 ±6 म्हटलं होतं आपण. म्हणजे इथं आपण काय म्हटलं होतं, ±3 म्हटलं नव्हतं, तर ±6 म्हटलं होतं. तर त्याच्यामुळं 32 - 6 केले तर 26 होतात. 26 आणि 6 32 होतात. आपण म्हटलं होतं काय की 32 ते 37 येऊ शकतात. 32 वरती आपण विचार केला तर आपण जर 32 + 6 म्हटलं तर ते 38 होतात. पण 32 - 6 म्हणलं आपण तर ते किती होतात, तर 26 आणि 6 32. पण भारतीय जनता पार्टीचे उमेदवार किती विजयी झालेले आहेत, तर 27 उमेदवार विजयी झालेले आहेत. म्हणजे इथं सुद्धा मायनसमध्ये आपला जो काही एक्झिट पोल होता तो इथं सुद्धा करेक्ट आलेला आहे. तर त्याच्यामुळे मी म्हटलं तसं की एकूणच आपण एक त्या पद्धतीने त्या म्हणजे एक्झिट पोल देण्याची एक तुषार भद्रेंनी स्वतःची म्हणून एक मेथड बनवलेली आहे. आणि आपण असंही म्हटलं होतं किंवा मोठ्या मोठ्या चॅनलवरती एक्झिट पोल दिले जातात, पण त्या एक्झिट पोलमध्ये 70% जरी बरोबर आलं तरी लोक म्हणतात की अरे हे खूप चांगली ह्यांची मेथड आहे किंवा खूप चांगल्या पद्धतीनं ह्यांचं जे काही संख्याशास्त्र आहे किंवा जे काही आणि ज्या पद्धतीनं ते एक्झिट पोल होतात ते बरोबर आहेत वगैरे असं. आता मोठ्या मोठ्या चॅनलवरती मोठे मोठे एक्झिट पोल कसे फ्लॉप ठरलेले आहेत हा आपल्याला अनुभव आहे. आणि मी आत्तापर्यंत जेवढे म्हणून एक्झिट पोल दिलेले आहेत तर त्या प्रत्येक एक्झिट पोलच्या वेळेला मला आलेला अनुभव आहे तो 95 ते 100% बरोबर असाच आलेला आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून मी हे तुम्हाला सांगितलं की 16 ते 19 NCP येणार असं म्हणलं होतं आपण, ±3 तिथं आलेले आहेत 20. म्हणजे पुन्हा 19 + 3 तर 22 होतात, पण आले 20. म्हणजे आपला तो करेक्ट आलेला आहे. शिवसेनेला 10 ते 13 येतील उमेदवार विजयी होतील आपण. कारण ह्याच्यामध्ये एक तुम्हाला सांगतो, काही उमेदवार असे आहेत की जे अनएक्सपेक्टेडली त्यांचा विजय झालेला आहे. म्हणजे आपल्या जावलीमध्ये सुद्धा शिवसेनेचे एका गटामध्ये विजयी झालेले आहेत. तर त्यांच्या विरोधामध्ये ज्या काही रांजणे ताई उभ्या होत्या तर त्या पराभूत होतील असं कोणालाच खरं स्वप्नात वाटलेलं नव्हतं. पण तरीसुद्धा तिथं त्यांचा पराभव झालेला आहे. म्हणजे अगदी बाबाराजेंना सुद्धा असं वाटलं असेल की बाबा असं काही होऊ शकत नाही, पण तिथं झालेलं आहे. अशा गोष्टी असतात त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळं आपण 10 ते 13 म्हटलं होतं, पण तिथं आले 15 आलेले आहेत. 13+3 कारण ह्यांनाही आपण ±3 म्हटलं होतं. 13+3 16 होतात, आलेले आहेत 15. त्यामुळं शिवसेनेच्या संदर्भामध्ये सुद्धा
आपण जे बोललेलो होतो तो आपला एक्झिट पोल जो होता तो अत्यंत करेक्ट आलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीला आपण 32-38 म्हणत होतो, 32 आणि त्याला ±6 म्हणत होतो, 32 - 6 केले तर ते 26 होतात, पण 27 उमेदवार विजयी झालेले आहेत. तर त्याच्यामुळं आपण जो एक्झिट पोल दिला किंवा आपण जी मेथड वापरतो किंवा जे काही तुषार म्हात्रेंनी त्याचा अभ्यास म्हणून जे काही उभं केलेलं आहे, आता ह्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल जे उमेदवार आहेत तर त्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण किंवा मी हे अनेकांना सांगितलेलं आहे की उमेदवारांच्या संदर्भामध्ये सुद्धा मी एक्झिट पोल देतो किंवा ज्याला आपण सुरुवातीला आपण प्रचार सुरू झाल्यानंतर त्यावेळेला सुद्धा मी त्यांना काय प्लस आहे काय मायनस आहे किंवा प्लस होऊ शकतात का मायनस होऊ शकतात का वगैरे वगैरे ह्याच्याविषयी सुद्धा काही लोक माझ्याकडनं एक मार्गदर्शन घेत असतात निश्चितपणानं. आणि ज्यावेळी मी मार्गदर्शन केलेलं आहे त्यावेळी त्याचा त्यांना फायदा झालेला आहे. अर्थात ह्याच्यामागे निश्चितच शास्त्र आहे. हा काही एक नुसता काही ठोकताळा अंदाज आहे मनात आलं म्हणून आपण म्हणलं असं त्याच्यामध्ये निश्चितपणानं नाही. आता मुद्दा असा आहे की आपण असं म्हटलं होतं की भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होईल असं एक आपण म्हणलेलं होतं, कारण 32 आपण तर आकडा तो काढलेला होता. मग मुद्दा हा तो फक्त एक ज्याला आपण मेजॉरिटीचा एकच, पण तिथं ±6मध्ये ते खाली आले, 26वर यायच्या ऐवजी ते 27वर थांबले, आपण करेक्ट आलो. आता मुद्दा असा आहे की शिवसेनेचे 15 आणि NCPचे 20 असे दोन्ही एकत्र केले तर त्यांची संख्या 35 होती आणि 33ला ही मेजॉरिटी होती. आता मुद्दा दुसरा असा आहे की बाबा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल काय, शिवसेना असेल काय किंवा भारतीय जनता पार्टी असेल काय, हे तिन्ही पक्ष आज मुंबईमध्ये सत्तेत आहेत, दिल्लीमध्ये सुद्धा सत्तेमध्ये आहेत. त्यामुळं इथं फक्त मुद्दा एवढाच येतो की बाबा मग आता तिघही आपण सत्ताधारीच आहोत, फक्त आता ज्यांना जास्त सीट मिळालेले आहेत किंवा जास्त ज्यांचे उमेदवार विजयी झालेले आहेत तर भारतीय जनता पार्टीचे आहेत. आणि त्यांच्यामध्ये जर म्युच्युअल अंडरस्टँडिंग झालं की बाबा एकूणच आपल्या जिल्ह्याचा कारभार उत्तम चांगल्या दृष्टीनं, कारण मुख्यमंत्री आज भारतीय जनता पार्टीचे आहेत, तर भारतीय जनता पार्टीचाच आपण जिल्हा परिषद अध्यक्ष करूया तर होऊ शकतो. परंतु मकरंद आबा पाटील आणि शंभूराज देसाई साहेब ते ह्या दोघांची कॉलेजपासून असणारी घट्ट मैत्री आणि ह्याचा सगळ्याचा जर विचार केला तर निश्चितपणानं असंही होऊ शकतं की बाबा तुमचे 20 आहेत, माझे 15 आहेत, 35ची मेजॉरिटी होती आपली, भारतीय जनता पार्टी आपल्या बरोबर आहेच निश्चितपणानं, तर बाबा मग त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 20 आहेत म्हणजे जास्त आहेत, तर मग तुमचा यावेळेला आपण जिल्हा परिषद अध्यक्ष करूया असं पण होऊ शकतं. असंही एक ज्याला आपण काय म्हणतो इक्वेशन काही होऊ शकतात. पण अर्थातच कोणी त्या ठिकाणी बसलं तरीसुद्धा आज जे काही केंद्रामध्ये राज्यामध्ये सरकार आहे त्यांचीच सत्ता त्या ठिकाणी येणार आहे आणि ती सुविहितपणे यावी, ह्याच्यामध्ये काही वाद होऊ नयेत अशा आपण शुभेच्छा देऊया. त्याचं कारण असं आहे की आपल्या जिल्ह्याचा एकूणच जो विकासाच्या संदर्भामध्ये मागच्या 9 वर्षामध्ये निवडणूक म्हणजे मुदत संपल्यानंतर सुद्धा निवडणूक न झाल्या कारणामुळं आणि लोकप्रतिनिधींची तिथं उपस्थिती नसल्या कारणामुळं निश्चितपणानं विकासावरती त्याचा परिणाम होतो, संतुलित विकास होत नाही. आणि मग प्रशासकीय राजवटीमध्ये मात्र बऱ्याचशा गोष्टी ह्या जसं लोकप्रतिनिधींना जेवढं माहिती असतं तेवढं त्या सगळ्या प्रशासकीय राजवट चालवणाऱ्या मंडळींनाचा तेवढा कनेक्ट असतो, अशातला भाग नसतो. तर त्याच्यामुळं हा एक संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनामधनं, कारण ग्रामीण भागाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ग्रामीण भाग जेवढा अधिकाधिक विकसित होत जाईल तर त्याच्यावरती संपूर्ण जिल्ह्याचं एक ज्याला आपण विकास म्हणूया की ज्याला आपण डेव्हलपमेंट म्हणूया तर ते अवलंबून असतं. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की अध्यक्षपदाच्या संदर्भामध्ये सुद्धा फार रस्सीकेस न होता एक म्युच्युअल अंडरस्टँडिंगनं आणि हा मला वाटते कदाचित निर्णय साताऱ्यात होईल अशातलाही भाग नाही, तो मुंबईमध्ये सुद्धा होऊ शकतो. म्हणजे शिंदेसाहेब एक फडणवीस साहेब आणि आपले मंत्री किंवा आता आपल्या सुनेत्रा वहिनी या उपमुख्यमंत्री झालेले आहेत, तर त्याच्यामुळं तो ह्याच्यातनं सुद्धा काही फार तिढा निर्माण होईल, फार पेच मोठा निर्माण होईल असं काही वाटत नाही. ती पण एक स्मूथ होईल. इलेक्शनच्या संदर्भामध्ये एकमेकांच्यावर आरोप प्रत्यारोप होतात, ते झालेले आहेत. अर्थात ते सगळे एकत्र आहेत, सत्तेमध्ये मुंबईच्या दिल्लीच्या सत्तेमध्ये एकत्र आहेत, तर त्याच्यामुळं फार काही अध्यक्षपदाच्या ह्याच्यासाठी फार काही पेच प्रसंग निर्माण होतील असं काही मला वाटत नाही. आणि अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जर अशी एक मागणी केली की बाबा अजितदादा पवारांचं आणि सातारा जिल्ह्याचं एक वेगळं नातं होतं
आणि त्यांचा फार मोठा एक कनेक्ट होता सातारा जिल्ह्याशी आणि सहानुभूतीची निश्चितपणानं लाट होती. म्हणजे तरी आपण सहानुभूतीची लाट गृहीत धरूनच 16 ते 19 म्हणलेलो होतो आपण, ते 20 झालेलं आहे. सहानुभूतीची लाट होती का नव्हती तर होती. त्याचा फटका भारतीय जनता पार्टीच्या बऱ्याचशा उमेदवारांना बसलाय का तर बसलेला आहे. नाही असं म्हणू शकत नाही आपण, कारण माडमध्ये तो आपल्याला दिसतो, खटावमध्ये आपल्याला तो दिसतो. तर अशा काही तालुक्यामध्ये आहेत की ते जिथं तो प्रभाव क्षेत्र असतं आणि ग्रामीण भागातली माणसं नाही म्हटलं तरी अशा पद्धतीनं एखाद्याचा मृत्यू झालेला असेल तर एक एक इमोशनल लेवलला आणि तो जो काही त्यांचं नातं असतं ते मतपेटीमधनं व्यक्त होतं. त्यामुळं सहानुभूतीची लाट होती का तर होती, निश्चितपणानं होती. आणि मी म्हटलं होतं की पैशाचा मोठा बाजार जरी झाला असला तरी 20% लोक असे असतात की जे फक्त अजितदादांच्यावर प्रेम करणारे असतील की ते पैसा वगैरे काही नाही, बाबा आम्ही अजितदादांना श्रद्धांजली म्हणून आम्ही त्यांच्या घड्याळाला मतदान करणार, असंही 21% तरी लोक असतील. आणि 20% म्हणजे पण कमी नसतात, त्याचाही परिणाम होत असतो. तर त्याच्यामुळं अजितदादांच्या ह्या दुःखद निधनानंतर अत्यंत आपल्याला सगळ्यांना अस्वस्थ करून गेलेल्या, आपल्याला सुन्न करून गेलेल्या अशा त्यांच्या अपघाती निधनानंतरची ही निवडणूक जी आहे, तर ह्या निवडणुकीमध्ये अगदी आपण असं जर विचार केला तर एक चांगल्या पद्धतीनं अजितदादांच्या मागं ही जनता उभी राहिलेली आहे आणि त्यांना 20 गटामध्ये चांगलं यश दिलेलं आहे. आणि त्याबरोबरीनं शिवसेना पक्ष असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल काय, तर हे अजितदादांच्या बरोबरच त्या पूर्णपणे होते. आणि हे संपूर्ण आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणामध्ये यंत्रणा राबवत होती, अनेक असे मतदान केंद्र होती. कराडचा निकाल जरा उशीर आपल्या हातामध्ये आला संपूर्णपणे, कारण त्या ठिकाणी बरंच एक वेळा 2 वेळा असं त्या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो रिकाउंटिंग म्हणजे मतमोजणी, पुन्हा फेरमतमोजणीची पण मागण्या झाल्या. आणि 12 गट आणि 24 गण म्हणजे मोठा होता कराडचा जो सगळा आवाका होता तो. आणि बाकी सगळं विचार जर आपण केला तर ह्याच्यामध्ये ही सगळी सुविहितपणे अशी एक मतदान प्रक्रिया, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया, मतदान आणि मतमोजणी हे अगदी सुविहित पद्धतीनं आणि कुठेही फार वादविवाद न होता ही पार पडलेली आहे. आणि संपूर्ण सातारा जिल्ह्याच्या वतीनं मला असं वाटतं की जिल्हाधिकारी संतोष पाटील असतील, त्याच्यानंतर आपले SP तुषार जोशी साहेब असतील, त्याच्यानंतर उपजिल्हाधिकारी महसूल विक्रांत चव्हाण साहेब असतील आणि त्यांची सर्व तालुक्यामध्ये जे काही निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करणारे प्रांत, त्यानंतर तहसीलदार आणि त्यांची सगळी टीम, त्याच्यानंतर पोलीस प्रशासनाची, मी मागच्या एका एपिसोडमध्ये ती साधारणपणे किती हजार लोक त्यासाठी काम करत आहेत किंवा मेहनत घेत आहेत हे बोललेलं होतं. तर एकूणच पोलीस प्रशासनाची सुद्धा असणारी संपूर्ण टीम, महसूल विभागाची असणारी संपूर्ण टीम, तर ह्या सर्वांचं अगदी मनापासून अभिनंदनही करावं असं वाटतं आणि त्यांचे आभारही मानावे असं वाटतं निश्चितपणानं. कारण काय शेवटी की हे सगळं पार पाडणं आणि जसं संतोष पाटील साहेबांनी सुद्धा अजितदादांच्या विषयी बोलत असताना खूप एक ज्याला इमोशनल होऊन त्यांनी सुद्धा एक त्यांच्याविषयीचं मत व्यक्त केलेलं होतं अजितदादा गेल्यानंतर सुद्धा. तर त्याच्यामुळं हे सगळे अधिकाऱ्यांना सुद्धा तो अजितदादांचं जाणं हा धक्का होता. पण त्याच्यातनं पुन्हा सावरायचं आणि पुन्हा आपलं कर्तव्य पार पाडायचं, मग ते पोलीस यंत्रणा असेल, महसूल यंत्रणा असेल आणि त्यांची सगळी टीम असेल किंवा त्या सगळ्या टीमला म्हणजे आमच्यापर्यंत काही माहिती येणारी ज्या काही शीट होते ते काही शीट्स खूप इंटरेस्ट, म्हणजे आता कुठल्या तालुक्याचं मी विशेष नाव घेणार नाही, पण तरीसुद्धा अत्यंत म्हणजे असं काही सगळ्यांचाच फॉर्मॅट एक आहे आणि सगळीकडे तसं नाही. तर काही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी खूप छान पद्धतीनं त्या पत्रकाची सुद्धा मांडणी केलेली होती की बाबा आपण हे जर प्रेसला किंवा मीडियासाठी आपण देत आहोत तर काय दिलं पाहिजे. तर ह्याचंही उत्तम भान होतं त्या मंडळींना. म्हणजे मग ते महाबळेश्वरचं असेल की मला असं वाटतं की त्यानंतर खंडाळ्याचं असेल, वाईचं असेल, म्हणजे असं सगळ्यांची नावं मी घेत नाही, पण त्याच्यामध्ये सुद्धा एक क्रिएटिव्हिटी दिसली की ते एक नुसतं एक अख्खं शीट पाहिल्यानंतर संपूर्ण तालुक्याचा असं एक ज्याला आपण म्हणतो ना की इन्फॉर्मेशन, करेक्ट इन्फॉर्मेशन, राईट इन्फॉर्मेशन एक ॲट अ ग्लान्स ती समोर येत होती. तर त्याच्यामुळं ही छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि लोकांचं ते कौतुक केलं पाहिजे आपण, त्यामुळं ते करणं गरजेचं आहे. तर नाहीतर काय होतं की आपण सातत्यानं फक्त यंत्रणेच्या संदर्भामध्ये कोणच काही बोलत नसतं,
तिथं काही जर अघटित घडलं तर ते मात्र आपण लगेच त्यांच्यावरती हे यंत्रणा काय करत होती म्हणून त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप केले जातात. परंतु जिथं चांगलं झालेलं आहे, छान झालेलं आहे, काही क्रिएटिव्ह लेवलला जाऊन काही मंडळींनी उत्तम काम केलेलं आहे, त्या सर्वांचं अभिनंदन करणं आणि त्यांचे मनापासून नागरिक ह्या नात्यानं आभार मानणं हे लोकशाही प्रक्रियेतला महत्त्वाचाच घटक आहे असं मला वाटतं. त्यामुळे ह्या सर्व टीमचे म्हणजे महसूलचे असेल, पोलीस प्रशासनाचे असेल आणि त्यांना इतर मदत करणारी सगळी मंडळी असतील, त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि आभार. तर त्याच्यामुळं या एपिसोडमध्ये फक्त नेमकेपणानं गटामध्ये आणि गणामध्ये कुणाचे किती उमेदवार विजयी झालेले आहेत आणि आपण दिलेला जो एक्झिट पोल होता तर त्याचं एक विश्लेषण व्हावं आणि आपल्यापर्यंत ते यावं म्हणूनच हा खास एपिसोड आपण तयार केला आहे. हाही निश्चितपणानं आपल्याला आवडेल आणि भविष्यामधल्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण भेटत राहू निश्चितपणानं. भूमिशिल्प डिजिटलच्या वतीनं खूप वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रमही आपण आता सुरू करतो आहे. म्हणजे ह्याचे संपादक जे आहेत पद्माकर सोळवंडे, तर त्यांच्या मनामध्ये अनेक वेगवेगळ्या विषयांवरती लोकांचं प्रबोधन व्हावं, लोकांना अधिक माहिती मिळावी आणि त्याबरोबरीनं काही आपल्या क्षेत्रामध्ये प्रचंड असं चांगलं काम करणारे लोक आहेत किंवा इतरांना प्रेरणा देणारे लोक आहेत. पण ते साहित्य क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, नाट्य क्षेत्र असेल किंवा कवितांचं म्हणजे साहित्याचं क्षेत्र असेल म्हणजे आणि वेगवेगळ्या कलांचं क्षेत्र असेल, त्याबरोबरीनं राजकारण असेल, समाजकारण असेल, त्या सगळ्यामधल्या अशा काही मंडळींना सुद्धा आपल्यापर्यंत आणून पोहोचवण्याचा आणि म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आणि पुन्हा जागतिक पातळीवरती आपण आता एक एक कार्यक्रम सुरू करतो आहे आपण, तो राष्ट्र, महाराष्ट्र आणि जग. तर एकूणच आता जिओ पॉलिटिक्स हा एक महत्त्वाचा विषय झालेला आहे. म्हणजे राजकारण हे केवळ आता आपल्या जिल्ह्यापुरतं किंवा आपल्या प्रांतापुरतं किंवा आपल्या देशापुरतं मर्यादित राहिलेलं नाही आहे. तर आज ज्या पद्धतीनं इराण आणि अमेरिकेमध्ये ताणतणाव आहे किंवा सौदी आणि सगळ्या आखाती प्रदेशामधली राष्ट्र आणि इराणचा ताणतणाव आहे, चायनाचा आणि आपला ताणतणाव आहे, रशिया, चायना, भारत यांनी एकत्र यावं असंही काही लोक म्हणत आहेत. युरोपशी आपला एक आता करार झालेला आहे, त्या कराराला खूप मोठं महत्त्व आहे. अमेरिकेशी आता करार आपला झालेला झालं म्हणजे याच्यावर स्वाक्षऱ्या होतील आता, पण तरीसुद्धा ज्याला आपण अंडरस्टँडिंग म्हणतो ते झालेलं आहे. त्याच्यामधनं शेतकऱ्यांच्या ते लाभाचं किती आणि शेतकऱ्यांना त्रासदायक होणारं किती, तर ह्याच्यावरही मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा आहेत. पण हे सगळं जिओ पॉलिटिक्सशी भूराजकीय असं ते सगळं गणित अवलंबून असतं. तर त्याच्यामुळं आपण केवळ आरोप प्रत्यारोप करून चालत नाही, तर आपण हे सगळं समजून घ्यायचं. तर त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा एकूण जगामध्ये काय चाललं आहे, त्याचा भारतावरती काय परिणाम, भारतावरती परिणाम त्याचा महाराष्ट्रावरती काय परिणाम, महाराष्ट्रावरती म्हणजे त्याचा आपल्या जिल्ह्यावरती काय परिणाम, मग ते शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असेल किंवा अन्य क्षेत्रामध्ये असेल. तर या संदर्भामधलं सुद्धा एक खास एक आठवड्याला एक तुमच्याशी संवाद साधण्याचा मी पण प्रयत्न करणार आहे. तेव्हा आपण जे काही आम्हाला हे सहकार्य केलं तर आमच्या म्हणजे एक्झिट पोलचा तर जवळजवळ 20,000च्या वर दर्शकांनी आमचा तो कार्यक्रम पाहिला. अनेकांनी फोन करून माझं अभिनंदन केलं. म्हणजे हे झाल्यानंतरसुद्धा अनेकांनी फोन करून अभिनंदन आमच्या दोघांचंही केलेलं आहे. म्हणजे माझंही केलं. तुषार भद्रे सर, तुम्ही दिलेला एक्झिट पोल आम्हाला खूप छान वाटला, आम्ही बघितलाच होता आणि तो खूप 90% 100% करेक्ट आलेला. हेही आम्ही प्लस मायनस समजणाऱ्या गोष्टी होत्या त्यांना ते समजलेलं आहे. आणि त्याबरोबरीने पद्माकर सोळवंडे आपले संपादक आहेत त्यांनाही अनेकांनी फोन करून सांगितलं की बाबा तुमचा एक्झिट पोल आम्ही पाहिलेला होता आणि तो खूपच आम्हाला भावला. तेव्हा भावला होताच, पण तरीसुद्धा प्रत्यक्षात आकडे हातात आल्यानंतरसुद्धा निश्चितपणानं त्याच्यामध्ये किती सत्यता होती ते पण सिद्ध झालेलं आहे. तेव्हा असंच आपलं सहकार्य आपण करत राहा आणि भूमिशिल्प डिजिटलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. कारण आपण जेवढं सबस्क्राईब कराल तेवढं अधिक उत्साहानं ही आमची सगळी टीम काम करत राहील. तेव्हा तुर्तास इथं थांबतो. आपण दिलेल्या सहकार्याबद्दल मनापासून आणि मोठ्या प्रमाणात आपण ते पाहिल्यानं आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मी तुषार भद्रे आपलं एक आभार मानतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.